नमस्कार, एक्शन मुंबई न्यूज में आपका स्वागत है। अंतर जिला तबादले के 7वें चरण सहित 28 लंबित मांगों को लेकर शिक्षक सहकार संगठन का आंदोलन होगा। करीब 5000 शिक्षकों के शामिल होने की संभावना भी है। जिला परिषद शिक्षकों के अंतर जिला तबादले सहित 28 लंबित मांगों को लेकर शिक्षक सहकार संगठन की ओर से मंगलवार 11 अगस्त को मुंबई के आजाद मैदान में मुंडन आंदोलन एवं मुंडन कार्यक्रम आयोजित किया जाएगा। इस आंदोलन में महिला शिक्षिकाओं, शिक्षकों तथा उनके परिवारों सहित करीब 5000 लोगों के शामिल होने की संभावना है। संगठन के प्रदेश अध्यक्ष संतोष पिट्टलवाड़ ने मुंबई मराठी पत्रकार संघ में प्रेस परिषद के माध्यम से पत्रकारों को उक्त जानकारी दी। देखिए रवि यादव की ये विशेष रिपोर्ट। शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा राबवा यासाठी प्रयत्न करत आहोत, परंतु गेल्या 3 वर्षापासून त्यांनी आमच्या मागणीची कुठेही दखल घेतली नाही आणि आंतरजिल्हा बदलीचा टप्पा न करता सरळ पोर्टलवरती जवळपास महाराष्ट्रामध्ये 30,000 शिक्षकांची नवीन शिक्षकांची भरती करत आहे। जर नवीन शिक्षकांची भरती झाली तर गेल्या 20-25 वर्षापासून इतर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महिला शिक्षक असतील यांच्यावरती खूप मोठा अन्याय होणार आहे आणि तो अन्याय शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उद्या आमच्या शिक्षक सहकार संघटनेतर्फे महिला शिक्षिका, शिक्षक व त्यांचे कुटुंबीय शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंडन आंदोलन करत आहे। आपल्या भारतामध्ये महिला मुंडन करणं ही गोष्ट सोपी नाही, परंतु ती वेळ जर शासन आमच्या शिक्षिकावर आणत असेल तर त्यांना ती करण्याशिवाय पर्याय नाही। कारण बऱ्याच महिला आत्महत्या करण्यापर्यंत गेल्या होत्या, परंतु आम्ही त्यांचं मत परिवर्तन करून आम्ही त्यांना समजावून सांगून त्यांना सांगितले की आपण शासनाशी लढूयात, शासनाच्या लक्षात ही बाब आणून देऊयात की नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा होणं अत्यंत गरजेचं आहे। बदल्या जर झाल्या तर कुठल्याही जागेमध्ये कमी होणार नाही, परंतु जे लोक अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्यांच्यावरती त्यांना न्याय भेटणार आहे आणि नवीन लोकांना देखील त्यांना पदस्थापना भेटणार आहे चांगल्या ठिकाणी। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की आपल्या या आधुनिक महाराष्ट्राच्या या काळामध्ये महिलांवरती अशी वेळ येऊ न देता आपण या महिलांचं म्हणणं समजून घेऊयात आणि हा प्रश्न मुंडन होण्याच्या आधीच आपण मार्गी लावा असे मी यावेळी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। मागे घेणार आहोत कारण आम्हाला आंदोलन करून कुठल्याही महिलांना आम्हाला म्हणजे विद्रूप करायचं नाही किंवा शासनालाही आम्हाला हे करायचं नाही। फक्त आमचा प्रश्न त्यांनी सोडवा, आमच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यावं याच मागणीसाठी हे आंदोलन आहे। नाही, चर्चा नाही झाली आमच्याकडे। आम्ही निवेदन दिले भरपूर वेळा, परंतु एकदम बैठकाही झाल्या तर त्यांनी सांगितलं होतं की ग्रामविकास मंत्र्यासोबत आम्ही चर्चा करू आणि हा प्रश्न सोडू। आमचं ज्यावेळेस मागं एक आंदोलन झालं होतं त्यावेळेस त्याच्यासोबत या विषयावर चर्चा झाली होती, परंतु तो प्रश्न तसंच पेंडिंग पडलेला आहे, तर त्यांनी सोडवलेला नाही। किती वर्षापासून बऱ्याच महिला एकट्या आपल्या कुटुंबापासून दूर काम करत आहेत, त्याच्यामध्ये काही घटस्फोटित आहेत, काही विधवा आहेत किंवा काही लग्न झालेल्या महिला आहेत, काही शिक्षक पण आहेत आणि आपल्या आई वडिलांपासून आम्ही किती वर्ष दूर काम करायचं हाही प्रश्न आहे। आणि आमच्या स्वजिल्ह्यामध्ये जर जागा रिक्त झाल्या असतील तर त्या आम्हाला प्राधान्याने भेटावा ही कुणाची अपेक्षा राहणार आहे। आम्ही 20 वर्ष 25 वर्ष दुर्गम भागात दूरच्या जिल्ह्यामध्ये काम केल्याच नंतर आमच्या स्वजिल्ह्यामध्ये जर येण्याची संधी आम्हाला भेटत असेल तर त्यामध्ये वावगं काहीच नाही। महिला आने की उम्मीद है संगठन में महिलाएं 5000 का हमने टारगेट दिया है। 5000 का टारगेट रखा है और पुलिस स्टेशन से आपने परमिशन लिया 5000 की परमिशन ली। इसका सुरक्षा का व्यवस्था है वहाँ पर, इसका सुरक्षा का व्यवस्था किया है। हाँ आणि आंतरजिल्हा बदलीचा टप्पा राबवू म्हणून त्यांनी सांगितले होते, परंतु तो टप्पा न राबवता त्यांनी डायरेक्ट भरती चालू केली। 15 मार्च 2024 आपण जिल्हा रद्द करण्याबाबत संच मान्यते संदर्भात GR आहे सर। तो संच मान्यतेमध्ये कसं आहे की जर समजा एक 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे आणि 60ला 2 शिक्षक आहेत, मग पूर्वी कसं होतं की 31 जर पट झाला तर 2 शिक्षक बसत होते तिथं, परंतु आता 61 पट व्हावं लागते।
किंवा 60 प्लस पट व्हावं तर तेव्हा तिथे ते बसतात. त्यामुळं ती जी तफावत त्यांनी वाढवली ती कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे. आणि कसं झालं की आता जन्मदर कमी झाला आहे. पूर्वी कसं होतं की प्रत्येक घरामध्ये 4-4, 5-5 लेकरं होत होते, परंतु आता हम दो हमारे दो, यामुळे जनसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की हे जे आपण 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक देत आहे तसं न करता 15 विद्यार्थ्यामागं किंवा 20 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक द्यावा. आपण जर जगाचा अभ्यास केला तर बऱ्याच देशामध्ये 15 किंवा 20 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे, परंतु आपल्या भारतामध्ये दुर्दैव म्हणावं लागेल की 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे. आणि आमच्या काही जिल्हा परिषद शाळा अशा आहेत की जिथं 5-5 वर्ग आहेत आणि एक शिक्षक काम करतोय, 7-7 वर्ग आहेत, 1 किंवा 2 शिक्षक काम करत आहेत. त्यामुळे जर आपण पटसंख्याचा आकडा जर खाली आणला तर निश्चितपणे तिथे शिक्षक संख्या वाढणार आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय भेटणार आहे. सर, मुंडन करून तुमच्या प्रश्नाकडे सरकारी लक्ष न दिलं तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करू सर. आम्ही